नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील विश्वकोश या स्थूल वाचनाचा अभ्यास करणार आहोत। पाठ अभ्यासत असताना सुरुवातीला आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेणार आहोत। विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे। आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्व उपयुक्त आहे। विद्यार्थी मित्र हो, सदर पाठामध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेणार आहोत। आपल्या ज्ञानविषयक आणि व्यावहारिक समजून घ्या। ज्ञानविषयक म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळं ज्ञान प्राप्त करत असतो, ते ज्ञान ग्रहण करत असतो। त्याच पद्धतीनं जीवन जगणं काही व्यावहारिक सोयीच्या दृष्टीनं, व्यावहारिक म्हणजे काय तर आपलं चलनवलन दिवसभरामध्ये दैनंदिन जीवन आपण जगताना आपल्याला अनेक सगळ्या बाबींना स्पर्श करावा लागत असतो आणि त्यामुळं या सर्वांच्या दृष्टीनं सर्व विषय संग्राहक म्हणजे अगदी सगळ्या विषयांना ओझरतं ज्ञान असणारं किंवा अगदी सखोल ज्ञान असणारा हा मराठी विश्वकोश आहे, तो आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात। मराठी भाषेमध्ये जे वेगवेगळे शब्द आहेत किंवा इतर भाषेमध्ये जे काही शब्द आहेत, या शब्दाचे वेगवेगळे संदर्भ म्हणजे वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या शब्दांचे अर्थ आपण विश्वकोशामध्ये पाहू शकतो। हे संदर्भ पाहणे, या संदर्भांचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण विश्वकोश पाहू शकतो, त्याच पद्धतीनं त्याचा अभ्यास करू शकतो आणि भाषा समृद्धीच्या दृष्टीने या अर्थानं इथं आपण म्हणायचं आहे की आपण भाषा शिकत असताना आपल्या भाषेमध्ये उत्तरोत्तर समृद्धी व्हावी, त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि दैनंदिन आपल्या भाषेमध्ये अधिक शब्दांची भर पडावी, ही एक खऱ्या अर्थानं आनंददायी प्रक्रिया आहे। आणि हा आनंद आपल्याला मिळावा यासाठी विश्वकोश पाहण्याची गरज विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये माहिती होणं किंवा त्याची गरज आपल्याला कळावी आणि या विश्वकोश अभ्यासाची सवय लागावी या हेतूनं स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपण त्याचा या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत। पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतल्यानंतर आपण पाठाच्या स्पष्टीकरणाकडे वळणार आहोत। पान क्रमांक 58। तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल। विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये सार्वजनिक ग्रंथालय पाहतो। ग्रंथालय ज्याला आपण इंग्लिशमध्ये लायब्ररी असं म्हणतो। तर त्या ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्या ग्रंथालयांच्या कपाटांमध्ये जाड मोठी पुस्तकं आपण आणि आपलं लक्ष जातं। जितकं मोठं पुस्तक असेल तितकं आपण काय करत असतो, त्याच्या जवळ जाऊन पाहत असतो, लक्ष वेधत असतं, म्हणजे आपलं ते अटेन्शन घेत असतं की ते पुस्तक जाऊन आपण पाहावंसं आपल्याला वाटत असतं। मोठी मोठी पुस्तकं या शाळेच्या ग्रंथालयामध्ये किंवा सार्वजनिक ग्रंथालयामध्ये आपण पाहत असतो। मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तिकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू। या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेच्या साहित्य संपदेसोबत म्हणजे आपण बघतो मराठीमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, कविता आहेत, काव्यसंग्रह आहे, संत साहित्य आहे, पंत साहित्य आहे, तंत साहित्य, अनेक साहित्य प्रकार मराठीमध्ये आहेत। परंतु या साहित्य संपदेबरोबरच मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तिकोश, मराठी चरित्रकोश आणि मराठी शब्दकोश ही त्या ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू। म्हणजे काय तर पुस्तकं असतील, कथा असतील, कादंबऱ्यांची पुस्तकं ग्रंथालयात तर असतातच, पण त्याबरोबर मराठी विश्वकोश म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ, व्युत्पत्तिकोश म्हणजे शब्दाची उत्पत्ती कशी झाली, मराठी चरित्रकोश चरित्रात्मक आधारित असतात, मराठी शब्दकोश म्हणजे ज्यामध्ये शब्दांचे वेगवेगळे अर्थ आपण पाहू शकतो। म्हणजे असे ही जे कोश आहेत
मग असे कोश हे त्या ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये असावेत, म्हणजेच ते खऱ्या अर्थानं मानबिंदू असतो. म्हणजे काय तर ते ग्रंथालय अव्वल दर्जाचं आहे असं त्याच्यातून आपण काय करू शकतो, निष्कर्ष काढू शकतो. पाठामध्ये आपण काय करणार आहोत तर मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत. मानव्य विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा हा मराठी विश्वकोश कोणत्याही एका महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. मानवीय विद्या शाखा आहेत, त्याच पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञान या सर्व विषयाचं अद्ययावत ज्ञान, अद्ययावत म्हणजे अप टू डेट असं, हे एकत्र काय केलेलं आहे, एका योजनेखाली संकलित केलेलं आहे. योजना म्हणजे एक प्लॅन केलेला असतो आणि ते संकलित म्हणजे एकत्र केलेलं असतं. आणि हा मराठी विश्वकोश आहे. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य विषयाशी संलग्न असतो. कुठलाही जो एक विषय आहे त्याचा दुसऱ्या विषयाशी संलग्न म्हणजे तो जोडलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. म्हणजे काय बाळांनो, तर वेग चाळत बसायची आपल्याला गरज भासत नाही. आपण काय करू शकतो, सगळीच माहिती जर आपल्याला एकत्र एका ठिकाणी मिळाली तर कुठलाही विषय आपण काय करू शकतो, सहजपणे तो समजून घेऊ शकतो. एखाद्या मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. म्हणजे एखादा मुख्य विषय असतो आणि त्या विषयातून वेगवेगळे विषय देखील असतात. उदाहरणार्थ पाहिलं तर वैद्यकशास्त्र. आता वैद्यकशास्त्र म्हणजे फक्त वैद्यकशास्त्र आहे का, तर नाही. त्या वैद्यकशास्त्रामध्ये काय आहे, औषध विज्ञान आहे, जीवरसायनशास्त्र आहे, शरीर क्रिया विज्ञान आहे, शरीर आहे, रोगजंतुशास्त्र आहे. म्हणजे असे वेगवेगळे विषय हे एकत्रपणे आपण काय करू शकतो, या विश्वकोशाच्या माध्यमातून त्याचे संदर्भ आपण योग्य पद्धतीने हाताळू शकतो. त्यातून आपण काय करू शकतो तर माहिती मिळवू शकतो. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. समजून घेण्याचा विषय आहे. कुठलाही मुख्य विषय असेल आणि त्या मुख्य विषयांशी संलग्न म्हणजे जोडलेले इतर विषय असतात, त्या इतर विषयांना प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं असं आपण काय करू शकतो, निश्चितपणानं म्हणू शकतो. त्याचं ज्ञान आपण आत्मसात करून घेऊ शकतो. पुढचा परिच्छेद. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. शिक्षणाचा प्रसार काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये झपाट्यानं त्याचा वेग वाढलेला आहे. म्हणजे ज्ञानाचा आता प्रचंड प्रसार झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानी किंवा माहिती असणारा समाज अत्यंत कमी होता. आज समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत काय झालेलं आहे तर शिक्षणाचा प्रसार झाला आहे आणि तो झपाट्यानं झालेला आहे. आणि त्यामुळं भाषा समृद्धीची वाटचाल झालेली आहे, दमदार झालेली आहे. खऱ्या अर्थानं भाषा आपण आत्मसात केल्यानंतरच कुठल्याही विषयाचं ज्ञान आपण आत्मसात करून घेऊ शकतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे, भाषा खुललेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, भाषेचं सुद्धा महत्त्व वाढलेलं आहे. आणि भाषांमध्ये आदानप्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. भाषांमध्ये आदानप्रदान होऊन म्हणजे काय तर भारत देशाचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर अनेक भाषा आहेत, बोली भाषा आहेत. त्या भाषा किंवा आता जागतिकीकरणामुळे जागतिक भाषांचं सुद्धा आदानप्रदान झालेलं आहे, अगदी देशी भाषांपासून. त्यामुळं भाषेच्या आदानप्रदानामुळे अनेक शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आपण पाहतो किंवा आपण पाहिलेले आहेत. वाढत्या औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. आता आपण पाहतोय खऱ्या अर्थानं औद्योगिकरणाची सुरुवात झालेली आहे, त्याचासुद्धा वेग वाढलेला आहे. आणि त्यामुळं वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजासुद्धा समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. अलीकडच्या काळामध्ये जे शब्द आपण कधी ऐकले नव्हते ते सुद्धा आपण काय झालेले आहेत, परिचयाचे आपल्या झालेले आहेत, अस्तित्वात आलेले. भाषेबरोबरच शब्दांना नवीन आयाम प्राप्त झालेले आपल्याला झालेले. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सगळ्या विषयांचं ज्ञान एकत्रपणे पाहता यावं, अभ्यासता यावं, त्यामुळं विश्वकोशाची गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, शिक्षण संस्थातून उत्तरोत्तर कमी होत गेलेला इंग्रजी भाषेचा वापर, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज
आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झालेली आहे. बघा बाळांनो, अलीकडच्या काळी उच्च शिक्षणामध्ये सुद्धा मराठीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय, मराठीचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर मराठीचा एकीकडे स्वीकार होत असताना शिक्षण संस्थांतून काय झालेलं आहे तर अलीकडच्या काळामध्ये इंग्रजीचा जो वापर आहे तो कमी होत गेलेला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठीमध्ये संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज म्हणजे जास्तीत जास्त गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर शासन व्यवहाराची सुद्धा काय झालेली आहे भाषा म्हणून मराठीचा स्वीकार झालेला आहे, मराठीला मान्यता प्राप्त झालेली. शासन म्हणजे काय तर सरकार दरबारी सुद्धा मराठीचा वापर आता अलीकडच्या काळामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठीला मान्यता प्राप्त झाली आहे. आणि मराठी भाषा अशी उच्च शिक्षण किंवा अगदी माध्यमिक सर्वच शिक्षण क्षेत्रात किंवा सर्वच क्षेत्रात मराठी भाषा आता स्वीकारार्ह झाल्यामुळं त्या विश्वकोशाची गरज खऱ्या अर्थानं अधोरेखित झालेली आपल्याला पाहावयास मिळतं. मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे जरूर आहे. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या काय आहे तर आपण पाहू शकतो समोर स्क्रीनवरती सुद्धा, तर जो तुम्हाला इमेज किंवा फोटो प्रतिमा दिसते ती श्रीधर व्यंकटेश केतकर यांची आहे. तर त्यांचं आपण काय केलं पाहिजे, कृतज्ञतापूर्वक म्हणजे उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि त्यांचं स्मरण आठवण केली पाहिजे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती विशेष उल्लेखनीय आहे, प्रशंसा करण्याजोगी त्यांनी कामगिरी केली. त्यानंतर म्हणजे पुढं तथापि नंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान विकासाच्या क्षेत्रात ज्या वेगाने विकास झाला हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. लक्षात घ्या, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये तर ज्ञानात विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान विकास होण्यासाठी वेग प्रचंड वाढलेला आहे आणि हे लक्षात घेऊन आत्ताच्या काळामध्ये विद्यमान म्हणजे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक ज्ञानक्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून घेण्यासाठी मराठी विश्वकोश हा एक अत्यंत आश्वासक प्रयत्न आपण त्याला म्हणू शकतो. विश्वकोशाची पार्श्वभूमी अभ्यासल्यानंतर आता आपण विश्वकोश नेमका तयार कसा झाला त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. एक, विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली. विषयवार प्रत्येक विषयांची तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट ज्याला आपण म्हणतो त्यांची समिती म्हणजेच एक कमिटी स्थापन केली गेली होती. दुसरं, प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित केली गेली. प्रत्येक विषयांच्या ज्या नोंदी आहेत, नोट्स आहेत, त्याची शीर्षकं म्हणजे टायटल निश्चित केलेली आहेत. तिसरं, मुख्य मध्यम लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली. मुख्य कुठला आहे, मध्यम कुठला आहे, लहान कुठला आहे, या प्रत्येक नोंदीची काय झालेली आहे टाचणी म्हणजे टिपा तयार केल्या गेल्या होत्या. चौथं, नोंदींची मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. नोंदींच्या मर्यादा म्हणजे प्रत्येक नोंदीच्या मर्यादा आहेत, त्यामुळं त्या टाचणी आखली गेली आणि त्या टाचण्यांमध्ये म्हणजे टिपांमध्ये काय केलेलं आहे तर विशेष अशा सूचना दिल्या गेल्या होत्या. 5, प्रत्येक विषयातील मुख्य मध्यम लहान व नाममात्र नोंदींच्या याद्या तयार केल्या गेल्या. काय झालेलं आहे, मुख्य मध्यम आणि लहान तसेच नाममात्र विषय यांच्या याद्या म्हणजेच लिस्ट तयार केली गेली. 6, आकार विलयानुसार याद्या तयार करण्यात आल्या. आकार विलयानुसार म्हणजे अल्फाबेटिकली अद्याक्षरानुसार शब्दांच्या काय केलेल्या आहे तर त्यांच्या याद्या सुद्धा तयार केल्या गेल्या. आणि 1976व्या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित देखील केला गेला. आज आपण पाहिले तर सद्यस्थितीला मराठी विश्वकोशाचे 18 खंड प्रकाशित असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. विश्वकोश नेमका कसा तयार झाला हे अभ्यासल्यानंतर विश्वकोश कशासाठी पाहावा हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं आहे आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. आपल्याला मराठी भाषेमध्ये आपल्या ज्या काही गरजा आहेत
त्या भागवण्यासाठी आपल्याला विश्वकोश पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला त्या विषयामध्ये सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त एखाद्या विषयाची, एखाद्या संदर्भाची माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश पाहणं याला पर्याय नाही. त्यामुळं विश्वकोश पाहणं हे गरजेचं आहे. दुसरं आहे, जागतिक ज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयांतील कुतूहलास इष्टवळण लागण्यासाठी. जागतिक ज्ञान क्षेत्राचे आता जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, तर जगातल्या भाषांचं आदानप्रदान मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं जगामध्ये जे काही ज्ञान आहे ते वाढत चाललेलं आहे. ते आपल्याला आत्मसात करून घेण्यासाठी वेगवेगळ्या विषयांमध्ये नेमकं काय कुतूहल आहे याच्यासाठी इष्ट म्हणजे चांगलं वळण लागण्यासाठी सुद्धा विश्वकोश पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढं तिसरा मुद्दा आहे, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. खऱ्या अर्थानं आपण एखादा विषय अभ्यासल्यानंतर त्याच्याबद्दलची जी आपली अभिरुची आहे ती निर्माण होते, त्याच्याबद्दल गोडी लागते आणि आपल्याला त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जी क्युरियोसिटी असते, म्हणजे आपण आणखी काय त्याच्यात आहे, योग्य अभिव्यक्ती आपल्याला काय व्हावी, तर त्या अभिव्यक्तीला योग्य वळण लागावं यासाठी देखील काय आहे, विश्वकोश अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळवण्यासाठी. सर्व प्रकारचे लक्षात घ्या, म्हणजे अगदी मुख्य मध्यम सर्व प्रकारचे जे काही प्रगल्भ जास्तीत जास्त आणि सूक्ष्म म्हणजे मायक्रो ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, खोलात सखोल मराठी भाषेतून ज्ञान मिळवण्यासाठी, मराठी भाषेबद्दल किंवा आणखी त्यातले शब्द असतील संदर्भ पाहण्यासाठी मराठी विश्वकोश पाहणं हे अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं लागतं. विश्वकोश का अभ्यासावा, का पाहावा हे अभ्यासल्यानंतर आपण विश्वकोश नेमका कसा पाहावा हे देखील जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर पहिला आहे, शब्द आकारविलीये अनुज्ञेनुसार पाहावे. आकारविल्ल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिकली म्हणजे अध्यक्षर अ, आ, इ असे शब्दांची योजना केलेली असते. तशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, तर आपल्याला जे ज्ञान मिळवायचं आहे ते आपण काय करू शकतो, त्यातून मिळवू शकतो. दुसरा आहे ते म्हणजे बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा. बाराखडी आपल्याला माहीत आहे जे आहे, तर त्या बाराखडीतील सर्वप्रथम स्वर अ, आ, इ आणि त्यानंतर व्यंजन म्हणजे क, ख, ग, घ अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, जे शब्द अनुक्रमे दिलेले आहेत त्या शब्दांचा आधार घेऊन आपण या विश्वकोश काय करू शकतो, पाहू शकतो. थोडक्यात काय तर इनसायक्लोपीडियाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणार आहे. विद्यार्थी दशेमध्येच नाही, लक्षात घ्या, तर भाषा समृद्धी होणं, भाषेबद्दल आपल्याला ज्ञान मिळणं, त्याच्यातील जास्तीत जास्त शब्दांमध्ये आपल्या भर पडावी, त्यासाठी मराठी विश्वकोश हा ब्रिटानिकाप्रमाणेच इनसायक्लोपीडियाप्रमाणे उपयुक्त आहे. भाषा व त्या संबंधीचे संदर्भ त्यांची गंमत अनुभवण्यासाठी मराठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यावी. आपण काय केलं पाहिजे, तर वेगवेगळे संदर्भ किंवा भाषेची गंमत अभ्यासण्यासाठी आपल्याला विश्वकोश पाहण्याची सवय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी, त्याच पद्धतीनं फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन देण्यात आलेले आहे. इथं आपल्याला काय आहे, तर शब्दकोडी काही दिलेली आहेत, त्याच पद्धतीनं इथं आपल्याला वेगवेगळ्या फॅशन आहेत, त्या फॅशन्समधल्या तर केशरचना या प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी काय आहे, थोडासा अभ्यासासाठी हा भाग इथं दिलेला आहे. विश्वकोश कसा पाहावा हे अभ्यासल्यानंतर आपण शब्दकोडे सोडवणार आहोत. दिलेले शब्दकोडे आहे बघा, त्याच्या शेवटी र आला पाहिजे. मी पहिल्यांदा प्रश्नांचं वाचन करतोय. 1. श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी. 2. एका साहित्यकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण टिंबटिंब. 3. तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्य प्रतिभा बहरून येई असे साहित्यिक.
जे देशभक्त देखील होते. चौथं, सुधारकचे संपादक. पाचवं, कवी यशवंत यांचे आडनाव. सहावं, विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव. सातवं, मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव. आठवं, कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव. आता हे प्रश्न आहेत, कोडं दिलेलं आहे, शेवटी र आलं पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे तर यांची आडनावं किंवा नावं ही शोधायची आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या भाषिक समृद्धीत भर पडणार आहे त्याच्यामुळे. तर आपण ते कोडं सोडवूया. शब्द कोड्यांचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत तर स्वतः आपण हे कोडं सोडवणार आहोत. आता हे शब्द कोडे जे आहेत ते सोडवल्यामुळे नेमकं काय होणार आहे तर आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे, आपल्या शब्दांचा संग्रह वाढणार आहे, भाषेची गंमत आपण त्या गमतीबद्दल आपल्याला माहिती होणार आहे, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थछटा आपल्याला माहीत होणार आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या शब्दांवर प्रभुत्व प्राप्त होणार आहे, शब्द चातुर्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याच पद्धतीनं आपली भाषा समृद्धी होणार आहे आणि शब्दज्ञान आपलं वाढणार आहे. तर आता पहिलं प्रश्न असा होता की स्वेद गंगा या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत तर तिथं लिहायचं आहे आपल्याला, शेवटी आलं पाहिजे करंदीकर. त्यानंतर दुसरा, एका साहित्यिकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण आणि टिंबटिंब आहे, तर त्या राखाण्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे कोल्हटकर. तिसरा आहे, तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्य प्रतिभा बहरून येईल असे साहित्यिक जे देशभक्त होते, तर तुरुंगामध्ये कोण होतं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर, त्यांचं आडनाव आहे सावरकर. त्यानंतर चौथा आहे, सुधारकचे संपादक कोण आहेत आगरकर. त्यानंतर पुढं पाचवा आहे, कवी यशवंत यांचे आडनाव. कवी यशनाव काय आहे पेंढारकर, शेवटी र आलं पाहिजे, हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सहावा आहे, विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव. विनोदी साहित्य कोणी लिहिलेलं आहे तर मिरासदार. त्यानंतर पुढं सातवा आहे, मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव. काय आहे टोपण नावातील आडनाव शिरूरकर. आठवं, कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव काय आहे तर शिरवाडकर. अशा पद्धतीनं पुढी सोडवल्यानंतर आपल्याला भाषेची गंमत तर अभ्यासायला मिळते, पण त्याबरोबरच आपल्या भाषिक समृद्धीमध्ये निश्चित काय होत असते भर होत असते. मराठी साहित्य विश्वातील साहित्यिक त्यांच्या नावांवर आडनावांवर आधारित कोडं सोडवल्यानंतर पुढे आपण एक कोडं सोडवणार आहोत. आर्थर विन याने 21 डिसेंबर 1993च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात अशा प्रकारचे पहिले शब्दकोड प्रसिद्ध केले. बघा, आता आर्थर विन याने 1993 मध्ये कशा प्रकारचे शब्दकोड आहे तर बघा, हाच तो चहा. हे वाक्य व्यवस्थित ऐकायचे, वाचायचे, पाहायचे. हाच तो चहा हे वाक्य दोन्हीकडून जरी शब्द वाचले तरी एकसारखेच बनते. अशा प्रकारच्या शाब्दिक करामतीवर आधारित हे कोडे असावे असा अंदाज आहे. पहा, हाच तो चहा. आता आपण त्याला डावीकडून वाचत उजवीकडे गेलो तर हाच तो चहा असं आपण ते वाचू शकतो वाक्य, आणि उजवीकडून आपण डावीकडे वाचत गेलो तरी देखील तशा पद्धतीनंच ते वाक्य आपण काय करू शकतो हाच तो चहा, हाच तो चहा. म्हणजे अशा पद्धतीनं देखील शब्दकोडे आहेत ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो आपल्या भाषिक समृद्धीमध्ये निश्चितपणानं भर घालू शकतो. पुढे मुलांनो, विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यांमध्ये येणारी शब्दकोडी तुम्ही सोडवता आणि भाषेची गंमत अनुभवता. वेगवेगळी वृत्तपत्र म्हणजेच वर्तमानपत्र असतील किंवा मासिक असतील, साप्ताहिक असेल, यांमधून शब्दकोडी येत असतात आणि आपण ती शब्दकोडी सोडवतो आणि भाषेची गंमत अभ्यासत असतो.
आता इथं जगातल्या काही भाषा दिलेल्या आहेत, ज्या शब्दकोड्यांशी संबंधित नेमकी शब्दकोडी कशी असतात ते आपण पाहणार आहोत. 1. फ्रेंच भाषा शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर भाषा. फ्रेंच भाषा ही शब्दकोड्यांसाठी सोयीस्कर म्हणजेच थोडक्यात सोपी अशी भाषा आहे. 2. कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्दयोजून द्विभाषिक शब्दकोडे लोकप्रिय. कॅनडा या देशामध्ये फ्रेंच आणि इंग्रजी या 2 भाषेतले शब्द योजले जातात आणि द्विभाषिक 2 भाषांमधून कोडे त्या ठिकाणी दिलं जातं आणि ते कोडी अतिशय लोकप्रिय आहेत. 3. रशियामध्ये शब्दकोड्याचा वापर प्रचारासाठी देखील रशियामध्ये शब्दकोड्याचा वापर केला जातो. आणि 4. शब्दकोड्यासाठी चीनी भाषेचा अपवाद. इथं गोष्ट नमूद करण्यासाठी आहे ती म्हणजे चीन भाषा आहे, चायनीज भाषा. तर या चीन भाषा काय आहे तर शब्दकोड्यांसाठी अपवादात्मक आहे, म्हणजे चीनी भाषेमध्ये शब्दकोडी दिली जात नाहीत. पुढे शब्दकोड्यांचे प्रकार. नेमकी कशा प्रकारचे शब्दकोडी असतात तर वर्तुळाकार शब्दकोडी असतात, बदामाच्या आकाराचे असतात. त्याच पद्धतीनं फुलीच्या खुरेच्या आकाराची देखील शब्दकोडी असतात. त्याच पद्धतीनं शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची देखील कोडी असतात. त्याच पद्धतीनं चौकोनांची कोडी, चित्र चौकटी किंवा साम्याकारी किंवा अनियमित आकाराची, अशी वेगवेगळी शब्दकोडी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्या शब्दकोड्यांचे ते प्रकार आहेत आणि ही शब्दकोडी आपण सोडवू शकतो. त्या शब्दकोड्यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो, आनंद मिळवू शकतो. अशा वेगवेगळ्या कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या भाषिक कोड्यांचा समावेश होतो. वेगवेगळे प्रकार आहेत शब्दकोड्यांचे आणि संगणकामध्येच म्हणजेच कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या खेळामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे भाषिक कोडी आहेत त्याचा समावेश केलेला आहे. आपण पाहिले की संगणकीय भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे शाब्दिक कोड्यांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्यांचे लेखक ओळखण्यास सांगणे. 2. एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे. 3. काही शब्दांतील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे. अशा वेगवेगळ्या प्रकारची शब्दकोडी त्या ठिकाणी आहेत आणि आपण त्याचा काय करू शकतो, आस्वाद घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे केशभूषा. आजकालच्या केसांच्या वेगवेगळ्या टाईल्स करणे तुम्हाला सर्वांना आवडते, पण मुलांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की पौराणिक काळापासून आकर्षक केशरचनेचे आकर्षण सर्व समाजात होते. आजकाल आपण काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करतो केसांच्या, ते आपल्याला आवडते. परंतु तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आत्ता केसांची स्टाईल करताय, परंतु पूर्वीच्या पौराणिक म्हणजे जुन्या प्राचीन काळापासून या केशरचनेचं आकर्षण सर्व समाजामध्ये होतं. सर्व म्हणजे अगदी गरीब, श्रीमंत, मध्यम ह्या सर्व समाजातल्या वर्गांमध्ये या केशरचनेचं आकर्षण होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पौराणिक काळापासून केश रचनेबद्दल समाजामध्ये आकर्षण होतं हे आपण पाहिलं. आता ह्या केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत? केशभूषा केली हे असं आपण कधी म्हणणार तर त्यासाठी इथं मुद्दे दिले आहेत. केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे. म्हणजे केस व्यवस्थित कापले पाहिजेत तरच ती केशभूषा होणार आहे. ते योग्य पद्धतीनं धुतले पाहिजेत, त्याच पद्धतीनं ते नीट केले पाहिजेत, ते विंचरले पाहिजेत. जर आपले केस सरळ असतील तर प्रसंगी ते कुरळे केले पाहिजेत, जर कुरळे असतील तर ते आपण सरळ केले पाहिजेत. ह्या केशभूषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, अंतर्भूत आहेत, म्हणजे त्याचा समावेश होत असतो. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरता त्यात विजय चिन्हे आणि पदके लावत. आपण पाहिलं पौराणिक काळापासूनच केशरचनेबद्दल सर्वांना आकर्षण आहे, परंतु आदिम लोक अतिप्राचीन काळामध्ये केसांना ते मातीचा लेप लावायचे आणि आपण नेमका कोणता पराक्रम केला आहे किंवा आपल्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत
हे दाखवण्याकरिता त्याच्यामध्ये त्यांना जी काही विजयाची चिन्ह मिळालेली आहेत किंवा पदकं मिळालेली आहेत ती त्या मातीच्या लेपामध्ये ती लावत असायची असं इथं सांगितलेलं आहे. केशभूषेमध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत हे आपण पाहिलं. आता केशभूषेचे नेमके उद्देश कोणते आहेत, तर त्याचे दोन मुख्य उद्देश आहेत. केशभूषेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. बघा, दोन मुख्य उद्देश आहेत. मुख्य उद्देश हा आहे की आकर्षकता, आपण आकर्षक दिसलो पाहिजे किंवा आपल्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे, या उद्देशानं आपण केशभूषा करत असतो. दुसरा केशभूषेचा सामाजिक उद्देश आहे, सामाजिक संकेतानुसार किंवा प्रतिकात्मक केशभूषा. आता केशभूषेमध्ये सामाजिक उद्देश काय आहे, तर कधी प्रसंगी आपल्याला दुःखद प्रसंगी आपण पाहतो संपूर्ण केस मुंडन वगैरे करावं लागतं, किंवा सामाजिक संकेतानुसार किंवा सामाजिक त्याच पद्धतीनं प्रतिकात्मक केशभूषा ही केली जाते. हे केशभूषेचे मुख्य उद्देश आहे. आता केशभूषेचा जो उगम झालेला आहे तो याच्यातूनच झालेला आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी. आपली केस ही इतरांना दाखवू नये, विशेषतः स्त्रियांनी तरी, आणि त्यातूनच मग ती केस कोणाला न दिसण्यासाठी बांधली पाहिजेत, आणि त्यातूनच काय झालेलं आहे तर केशभूषा पुढे आली असावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. केशभूषेचा उद्देश अभ्यासल्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी प्राचीन काळातील स्त्री पुरुषांच्या केशरचना आहेत ते इथं पाहणार आहोत. तर यामध्ये अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीमध्ये आढळणाऱ्या स्त्री पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. अजिंठा, वेरूळ किंवा कोणार्क, खजुराहो या ठिकाणी शिल्पाकृती आहेत, आणि या शिल्पाकृतींमध्ये स्त्री पुरुषांच्या केशरचना ज्या दिलेल्या आहेत त्या अतिशय उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना दिसतात, आणि ते पाहून आपल्या लक्षात येतं की प्राचीन काळापासूनच भारत देशामध्ये केशरचना अस्तित्वात होती, आणि त्याचा आधार घेऊनच अलीकडच्या काळातल्या आधुनिक स्त्रिया ज्या आहेत ते त्याचं अनुकरण करतायत असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. विद्यार्थी मित्र हो, विश्वकोश या स्थूल वाचनावर आधारित पाठाचा आपण अभ्यास केला. या अभ्यासलेल्या पाठावर आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. पुन्हा एकदा या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. विश्वकोश पाहणं का गरजेचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल, आणि तुम्हाला मग त्याचे फायदे काय आहेत ते तुम्ही मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. विश्वकोश या स्थूल वाचनावर आधारित पाठाचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. तो करत असताना पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली. त्यानंतर पाठामध्ये असणारा जो महत्त्वपूर्ण पाठ्यांश आहे त्याचं स्पष्टीकरण आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण या पाठ्यांशावर आधारित स्वाध्याय देखील सोडवला. त्यामुळं हा संपूर्ण पाठ इथं अभ्यासून पूर्ण झालेला आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.